गुड आफ्टरनून टू ऑल. राज्यसेवा प्रिलिम्स आणि कंबाईन प्रिलिम्स साठी आपण करंट अफेअर्स चालू केलेले आहेत. ठीक आहे, आजचं लास्ट लेक्चर असेल. सगळे करंट अफेअर्स जे आहेत डिसेंबर पर्यंत लास्ट इयरचे आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, सो नेक्स्ट चला चालू करू. प्रादेशिक घडामोडी पाहत होतो आपण काल. रेडिओ उत्सव झालेला, महोत्सव, पशुसंवर्धन यस इथपर्यंत झालं होतं. येस, मुंबई येथे एज्यू सिटी उभारणार. ठीक आहे, एज्यू सिटी म्हणजे काय, ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचा भारतातील शैक्षणिक हब त्या ठिकाणी तयार करणार आहेत. सो लक्षात ठेवायचं, एज्यू सिटी कोणत्या शहरात उभारण्यात येणार आहे भारतात, तर मुंबई शहरात ही एज्यू सिटी उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब. ठीक आहे, म्हणजे ज्या ठिकाणी असं हब, ज्या ठिकाणी विविध आंतरराष्ट्रीय जी विद्यापीठ असेल ते त्यांचं केंद्र किंवा त्यांचं त्या ठिकाणी ब्रांच ओपन केली जाणार आहे. ठीक आहे, सो नवी मुंबईत उभारण्यात येणार असून महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत 5 परदेशी विद्यापीठांसोबत आशय पत्र प्रदान केलेलं आहे. MOU साइन केलेला आहे. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचं, एज्यू सिटी कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे, तर भारतात मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रात एज्यू सिटी ओपन करण्यात येणार आहे. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ जे आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी आपली आहे, तर त्याच्यानुसार आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आपण भारतामध्ये बोलावत आहोत. सो नेक्स्ट, महाराष्ट्र आणि स्टारलिंक मध्ये करार. स्टारलिंक प्रोजेक्ट सगळ्यांना माहिती आहे. स्टारलिंक प्रोजेक्ट काय आहे, हा स्पेसएक्सचा प्रोजेक्ट आहे, ज्याच्या अंतर्गत सॅटेलाइट इंटरनेट प्रोव्हाइड केलं जाणार आहे. सॅटेलाइट बेस इंटरनेट जे आहे ते या प्रोग्राम अंतर्गत प्रोव्हाइड केलं जाणार आहे. सो हा स्टारलिंक प्रोजेक्ट आहे इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स याच्याद्वारे. सो महाराष्ट्र आणि स्टारलिंक मध्ये मग करार झालेला आहे. स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड सोबत करार करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. ठीक आहे, सो स्टारलिंक सोबत सॅटेलाइट इंटरनेट प्रोव्हाइड करण्यासाठी भारतातील कोणत्या राज्याने करार केलेला आहे, पहिल्यांदा तर महाराष्ट्र राज्याने हा करार केलेला आहे. आणि या कराराअंतर्गत राज्यातील शासकीय संस्था आणि ग्रामीण भागात उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पुरवली जाणार आहे. हा उपक्रम राज्याच्या डिजिटल महाराष्ट्र मिशनचा एक भाग असणार आहे आणि असून मर्यादित नेटवर्क ऍक्सेस असलेल्या भागात डिजिटल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याचा मुख्य उद्देश आहे. रुरल भाग जो आहे, ग्रामीण भागात, दुर्मिळ भाग, ज्या ठिकाणी इंटरनेट सेवा सध्या तरी पोहोचत नाहीये, त्या ठिकाणी इंटरनेट सर्व्हिसेस पोहोचवणे हा या MOU मागचा किंवा करारामागचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा हेतू आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र आणि स्टारलिंक यांच्यामध्ये करार झालेला आहे. स्टारलिंक प्रोजेक्ट जो आहे तो इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स यांचा आहे. तर त्याच्यामध्ये इंटरनेट सर्व्हिस आपण सॅटेलाइट थ्रू प्रोव्हाइड करत आहे. त्यामुळे दुर्मिळ भागात किंवा दुर्गम भागात सुद्धा सॅटेलाइट सेवा इंटरनेट सेवा ज्या आहेत त्या पुरवल्या जाणार आहेत. नेक्स्ट आहे रेडिओ परवाज केंद्र. महिला कैद्यांमध्ये जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने पुण्यातील येरवडा या कारागृहात, मध्यवर्ती कारागृहात रेडिओ परवाज, ठीक आहे, या अंतर्गत कम्युनिटी रेडिओ केंद्राचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. निवृत्त IPS अधिकारी आणि पुदुचेरीच्या माजी राज्यपाल किरण बेदी यांच्या हस्ते या रेडिओ केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. सो रेडिओ परवाज केंद्र खालीलपैकी कोणत्या कारागृहात सुरू करण्यात आलेलं आहे, तर येरवडा मध्यवर्ती कारागृहात हे रेडिओ परवाज केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. आणि ज्याचा उद्देश आहे महिला कैदी जे आहेत तर त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हा याचा उद्देश आहे.
येस, प्रादेशिक घडामोडी आपण कव्हर केलेल्या आहेत सगळ्या. नाऊ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी. राष्ट्रीय घडामोडी, येस. पहिलं कैलास मानसरोवर यात्रा. ठीक आहे. सो 5 वर्षांच्या खंडानंतर 2025 मध्ये यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. ठीक आहे. कोरोनामध्ये याच्यामध्ये खंड पडलेला होता, परंतु या वर्षी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता ही यात्रा सिक्कीम चीन सीमेवरील नथुला खिंड जे आहे याच्यामध्ये जिओग्राफी मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारू शकतो की नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या सीमेवरती किंवा कोणत्या राज्यात आहे. तर सिक्कीम चीन सीमेवरील सिक्कीम चीन सीमा जी आहे याच्यावरती नथुला पास किंवा नथुला खिंड आहे आणि येथून 33 भाविकांची पहिली तुकडी रवाना करण्यात आलेली आहे. आता ह्या यात्रेचं आयोजन कोण करतात, तर कैलास मानसरोवर यात्रा हे आयोजन करतं परराष्ट्र मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स द्वारे याचं आयोजन केलं जातं. याच्यामध्ये 2 मार्ग आहेत प्रमुख. एक आहे लिपुलेख खिंड जी उत्तराखंड मध्ये आहे. लिपुलेख खिंड उत्तराखंड मध्ये आहे आणि तो मार्ग 1981 पासून जनरली फॉलो केला जातो. नेक्स्ट आहे नथुला खिंड सिक्कीम. ठीक आहे. सिक्कीम मध्ये आहे नथुला खिंड आपण पाहिली आणि हा मार्ग 2015 पासून ओपन झालेला आहे. सो पात्रता, मग या कैलास मानसरोवर यात्रेसाठी पात्रता काय आहे, तर 18 ते 70 वर्ष, 18 ते 70 वर्ष वयोगटाची भारतीय पासपोर्ट आवश्यक आहे. त्याच्यासाठी वैध भारतीय पासपोर्ट असणारी व्यक्ती जी आहे, जी 18 ते 70 वर्ष वयोगटात असेल त्या व्यक्तीला हा कैलास मानसरोवर यात्रा करता येईल. नेक्स्ट 2025 ची माहिती पाहिली तर 2025 मध्ये एकूण 1950 यात्रेकरू जे आहेत ते निवडण्यात आलेले आणि ते 5 तुकड्यांमध्ये ही यात्रा पार पडणार आहे. मानसरोवर कुठे, मग मानसरोवर आहे तिबेट चायनामध्ये आणि त्यामुळे या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स येतं. कैलास पर्वताच्या दक्षिणेला जगातील सर्व उंच गोड्या पाण्याच्या सरोवरापैकी एक आहे मानस सरोवर, कैलास मानस सरोवर. ठीक आहे. आणि या ठिकाणी कोणत्या नद्यांचा उगम होतो कैलास पर्वतावरून, सिंधू नदी, ब्रह्मपुत्रा नदी आणि कर्नाली नदी. सिंधू नदी, ब्रह्मपुत्रा नदी आणि कर्नाली नदी या ठिकाणाहून या नद्यांचा उगम होतो. नोट्स तुम्हाला या टेलिग्राम चॅनल वरती मिळतील. या टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला नोट्स मिळून जातील. ठीक आहे. सो कैलास मानसरोवर यात्रा ह्याच्याबद्दल काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, 5 वर्षानंतर ही यात्रा पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. यावर्षी 1950 यात्रेकरू याच्यात सहभागी होतील. यात्रेकरू निवडले जातात, त्यांच्यासाठी अट आहे 18 ते 70 वर्ष वय असायला हवं त्या आणि त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट, तो सुद्धा वैध भारतीय पासपोर्ट असायला हवा. नेक्स्ट कैलास मानसरोवरसाठी परराष्ट्र मंत्रालय जे आहे मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स ही अरेंज करतं हे यात्रा. नेक्स्ट याच्यामध्ये 2 मार्ग आहे, एक लिपुलेख खिंड द्वारे जो उत्तराखंड मध्ये आहे आणि दुसरा आहे नथुला पास किंवा नथुला खिंड जो सिक्कीम मधून पास होतो. सो एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कैलास पर्वतातून सिंधू नदी, ब्रह्मपुत्रा नदी आणि कर्नाली नदीचा उगम होतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे चिनाब रेल्वे पूल. चिनाब रेल्वे पूल जो आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आता ठिकाण हा कोणत्या ठिकाणी आहे, बक्कल व कौरी गावांदरम्यान आहे, जिल्हा रयासी, जम्मू आणि काश्मीर. ठीक आहे. सो चिनाब आपल्याला माहिती आहे, चिनाब नदी जम्मू काश्मीर मधून वाहते. सो जम्मू काश्मीर मध्ये हा पूल असणार आहे. सो बक्कल व कौरी या गावांदरम्यान हा पूल बांधण्यात आलेला आहे. याचं वैशिष्ट्य, का हा पूल आपण
स्टडी करतोय. वैशिष्ट्य असं आहे, हा जगातील सर्वात उंच कमानीचा आर्क रेल्वे पूल आहे. ठीक आहे, सर्वात उंच कमान असलेला हा जगातील सर्वात उंच कमान असलेला आर्क किंवा कमानीचा रेल्वे पूल आहे. मग नदी पातळीपासून याची उंची पाहिली, हा चिनाब नदीवरती आहे. ठीक आहे, सो उंची आहे 359 मीटर. 359 मीटर उंची आहे नदी पातळीपासून आणि लांबी आहे 1.31 किलोमीटर, म्हणजे 1.31 किलोमीटर याची लांबी आहे. जवळजवळ 1.5 किलोमीटरचा हा ब्रिज आहे. वेग याच्यावरती रेल्वे 100 किलोमीटर पर आवर या वेगाने धावू शकते. 100 किलोमीटर पर आवर वेगाने या ठिकाणाहून रेल्वे, या ब्रिज वरून रेल्वे धावू शकते. आणि पॅरिसच्या आयफेल टॉवर पेक्षाही याची उंची सुमारे 35 मीटरने उंच आहे. त्यामुळे सर्वाधिक उंच असलेला हा रेल्वे पूल आहे. सो आयफेल टॉवर पेक्षाही त्याची उंची 35 मीटरने जास्त आहे. प्रकल्प हा उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प जो आहे तर त्याचाच भाग आहे. कोणता? उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक हा मेजर प्रोजेक्ट जम्मू काश्मीर मध्ये राबवला जात आहे, जेणेकरून त्या भागात काश्मीर खोऱ्यामध्ये कनेक्टिव्हिटी वाढवली जाईल. आणि याची अंमलबजावणी केलेली आहे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने. ठीक आहे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने याची अंमलबजावणी केलेली आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. चिनाब रेल्वे पूल जगातील सर्वात उंच आर्क रेल्वे पूल आहे किंवा कमानीचा पूल आहे. तो जम्मू काश्मीर मध्ये चिनाब नदीवरती आहे, बक्कल आणि कौरी गावांदरम्यान. त्यानंतर या ब्रिजची उंची पॅरिसच्या आयफेल टॉवर पेक्षाही 35 मीटरने जास्त आहे. आणि उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रोजेक्ट जो आहे तर याचा हा भाग आहे. अंमलबजावणी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन. नेक्स्ट आहे देशातील पहिले ॲक्वाटेक पार्क. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी आसाम मधील गुवाहाटी जवळील सोनापूर या ठिकाणी भारतातील पहिल्या ॲक्वाटेक पार्कचे उद्घाटन केलेले आहे. ठीक आहे, सो देशातील पहिला ॲक्वाटेक पार्क कोणत्या राज्यात आला तर आसाम राज्यात आलेला आहे. कोणत्या शहरात आला तर आसाम राज्यातील गुवाहाटी जवळील सोनापूर या शहरात हा पहिला ॲक्वाटेक पार्क जो आहे तो आलेला आहे. देशातील पहिला ॲक्वाटेक पार्क आसाम राज्यात आलेला आहे आणि तोही गुवाहाटी मधील सोनापूर या शहरामध्ये हा ॲक्वाटेक पार्क उभारण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे अंजीखार पूल. ठीक आहे, अंजीखार पूल हा सुद्धा कुठे आहे? रियासी जम्मू काश्मीर अंजी नदीवरती आहे. हा उद्घाटन भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या अभियांत्रिकीचा हा उत्कृष्ट नमुना मानला जातो. हा ब्रिज जम्मू बारामुल्ला मार्गावर कटरा व रियासी यांना जोडणारा हा ब्रिज आहे. कटरा आणि रियासी या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा ब्रिज आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल आहे. भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल कोणता तर अंजीखार पूल जम्मू काश्मीर. भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल कोणता तर अंजीखार पूल. याची लांबी 725 मीटर आहे आणि चिनाब नदीची उपनदी आहे अंजी नदी, त्याच्यावरती हा पूल बांधण्यात आलेला आहे. पुन्हा हा पूल सुद्धा उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंकचा पार्ट आहे. ठीक आहे, सेम प्रोजेक्टचाच पार्ट आहे ज्याच्यात आपण जम्मू काश्मीर मध्ये रेल्वेचं जाळं पसरवत आहोत. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचं अंजीखार पूल जम्मू काश्मीर मध्ये कटरा आणि रियासी जिल्हा जे आहे त्यांना कनेक्ट करतो आणि हा भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल आहे. चिनाबची उपनदी असलेल्या अंजी नदीवरती हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे आणि हा ब्रिज सुद्धा उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे प्रोजेक्टचा भाग आहे. जम्मू काश्मीर मधील सध्या चर्चेत असलेला कोणताही ब्रिज आला तर तो हा रेल्वे ब्रिज तर तो हा या प्रकल्पाचा पार्ट असणारच आहे. नेक्स्ट देशातील पहिले योग धोरण. ठीक आहे, म्हणजे योगा पॉलिसी आलेली आहे. उत्तराखंडने देशातील पहिले योग धोरण जाहीर केले. योग आणि निरोगीपणाच्या क्षेत्रात उत्तराखंडला जागतिक राजधानी म्हणून स्थापित करण्याचे या धोरणाचे
उद्दिष्ट आहे. सो देशातील पहिले योग धोरण किंवा योगा पॉलिसी कोणत्या राज्याने आणलेली आहे? तो कोणी आणलेली आहे? उत्तराखंड या राज्याने ही योग धोरण आणलेलं आहे, योगा पॉलिसी आणलेली आहे. नेक्स्ट आहे ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट झोन. ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट झोन 2029च्या मास्टर प्लॅन मध्ये ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट झोन समाविष्ट करणारे मेरठ उत्तर प्रदेश हे भारतातील पहिले शहर बनलेले आहे. या मॉडेलचा उद्देश सार्वजनिक वाहतूक केंद्रित शाश्वत शहरी विकास साध्य करणे. ठीक आहे. आता ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट झोन म्हणजे काय? त्या ठिकाणी डेव्हलपमेंट व्हायच्या आधी ज्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून दिल्या जातात, जेणेकरून शहरात असणारी गर्दी ही थोडीशी शहराच्या पेरिफेरल एरियामध्ये होईल. ठीक आहे, शिफ्ट होईल, जेणेकरून शहराचा शाश्वत विकास साध्य करणे याचं उद्दिष्ट असेल. ठीक आहे. ट्रान्झिट ओरिएंटेड ट्रान्सपोर्ट जे आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट, ते शहराच्या बाहेरही पुरवलं जाईल. त्या ठिकाणी असं डिझाईन केलं जाईल की जेणेकरून लोकांना प्रवास करणं सोयीस्कर होईल आणि शहरात होणारी जी गर्दी आहे ती कमी होईल. ठीक आहे. सो उत्तर प्रदेश ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट झोन्स तयार करणारं उत्तर प्रदेश हे पहिलं राज्य आहे. पहिलं राज्य नाही, सॉरी, मेरठ हे उत्तर प्रदेश मधील पहिलं शहर आहे. नेक्स्ट, राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन. सगळ्यात पहिला क्वेश्चन, राष्ट्र प्रेरणा स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेलं आहे? सो राष्ट्र प्रेरणा स्थळ स्थापन केलेलं आहे लखनौ उत्तर प्रदेश या शहरामध्ये. ठीक आहे, लखनौ शहरामध्ये उत्तर प्रदेश मध्ये हे राष्ट्र प्रेरणा स्थळ स्थापन करण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आणि क्षेत्रफळ 500 एकर एरियामध्ये हे राष्ट्र प्रेरणा स्थळ जे आहे ते स्थापन केलं जाणार आहे. या संकुलात डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे 500 फूट उंचीचे कांस्य पुतळे उभारण्यात येणार आहेत किंवा उभारण्यात आलेले आहे. ठीक आहे. सो राष्ट्र प्रेरणा स्थळ कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? लखनौ उत्तर प्रदेश मध्ये. नेक्स्ट, उद्घाटन कोणी केलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी. किती एकरात हे बांधण्यात आलेलं आहे? 500 एकरात हे बांधण्यात आलेलं आहे राष्ट्र प्रेरणा स्थळ. आणि त्याच्यामध्ये कोणाचे पुतळे उभारण्यात आले? तर डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी, तिन्हीही बीजेपीशी रिलेटेड, भारतीय जनता पार्टीचे नेते. नेक्स्ट आहे पहिले योग आणि आयुर्वेद आधारित क्लस्टर सेंटर. ठीक आहे, पहिले योग आणि आयुर्वेद आधारित क्लस्टर सेंटर सुरू केलेलं आहे सांस्कृतिक मंत्रालयाच्या ज्ञान भारतम अभियान. ठीक आहे. सो ज्ञान भारतम अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवलं जातं? तर सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे हे अभियान राबवलं जातं. या अभियानांतर्गत पतंजली विद्यापीठाला देशातील पहिले योग आणि आयुर्वेद आधारित क्लस्टर सेंटर म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आलेलं आहे. सो पतंजली विद्यापीठाला पहिले योग आणि आयुर्वेद आधारित क्लस्टर सेंटर म्हणून परमिशन देण्यात आलेली आहे. आता ज्ञान भारतम अभियान केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचं हे अभियान आहे. याच्यामध्ये काय आहे मुख्य उद्दिष्ट? तर भारताच्या प्राचीन आणि विशाल हस्तलेखित वारशाची जतन करणे. ठीक आहे, हस्तलिखित जे आहेत प्राचीन हस्तलिखित, तर त्यांचं जतन करणे, त्यांचं डिजिटलायझेशन करणे, जी प्राचीन ग्रंथ वगैरे असतील तर ते डिजिटल फॉर्मॅट मध्ये कन्झर्व करणे, त्यांचं संवर्धन करणे, हा ज्ञान भारतम अभियानाचा उद्देश आहे. जेणेकरून प्राचीन ज्ञान जे आहे ते आपल्याला कन्झर्व करता येईल आणि फ्युचरसाठी यूज करता येईल. सो पहिली ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या ठिकाणी झाली? नवी दिल्ली. कधी झाली? सप्टेंबर 2025 मध्ये झाली. सो याच्यात लक्षात ठेवायच्या गोष्टी, ज्ञान भारतम अभियान कोणत्या मंत्रालयाचं आहे?
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय. ज्ञान भारतम अभियान आपल्याला एज्युकेशन मिनिस्ट्री किंवा शिक्षण मंत्रालयाचं वाटू शकतं, पण लक्षात ठेवायचं ज्ञान भारतम अभियान केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचं आहे. याचा उद्देश आहे भारताचे जे काही प्राचीन ग्रंथ असतील, दस्तऐवज असतील, तर त्यांचं डिजिटलायझेशन करणं, जेणेकरून आपण ते जतन करू शकतो. ते ज्ञान जे आहे प्राचीन भारतीय ज्ञान ते आपण जतन करू शकतो. सो पहिली, नेक्स्ट लक्षात ठेवायचं, पहिली ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या ठिकाणी झाली, कोणत्या शहरात झाली, तर नवी दिल्ली या ठिकाणी ही परिषद झालेली आहे. नेक्स्ट आहे MS स्वामीनाथन यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आलेली आहे. सो 7 ऑगस्ट 2025 रोजी त्यांची जन्मशताब्दी होती. ठीक आहे, तर 7 ऑगस्ट 2025 रोजी जन्मशताब्दी निमित्त MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन जे आहे ते यांच्यातर्फे नवी दिल्ली या ठिकाणी विज्ञान परिषद आयोजित करण्यात आलेली होती. ठीक आहे, सो MS स्वामीनाथन यांची जन्मशताब्दी कधी साजरी केली जाते, 7 ऑगस्ट 2025, आणि त्यानिमित्त MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कोणत्या शहरात ही आयोजित करण्यात आली होती, नवी दिल्लीमध्ये ही परिषद आयोजित करण्यात होती. ठीक आली होती. याच्यामध्ये काय झालं, इन सर्च ऑफ बायो हॅपीनेस, ठीक आहे, इन सर्च ऑफ बायो हॅपीनेस हे MS स्वामीनाथन यांचं पुस्तक आहे. ठीक आहे, या पुस्तकाचे या जन्मशताब्दी निमित्त नव्याने प्रकाशन करण्यात आले. सो पुस्तक विचारू शकतात, बुक्स विचारले जातात. तर इन सर्च ऑफ बायो हॅपीनेस हे खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे, तर MS स्वामीनाथन यांचं ते पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव लक्षात ठेवायचं, पुन्हा प्रकाशन झालेलं आहे आणि इम्पॉर्टंट बुक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं. इन सर्च ऑफ बायो हॅपीनेस कोणाचं पुस्तक आहे, MS स्वामीनाथन यांचं ते पुस्तक आहे. याचं नव्याने प्रकाशन करण्यात आलं. या परिषदेचं उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. कोणत्या ठिकाणी झाली, ICARचं पुसा केंद्र जे आहे नवी दिल्लीतलं, इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट या ठिकाणी नवी दिल्लीमध्ये पुसा या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे. या परिषदेची थीम होती एव्हरग्रीन रिव्होल्यूशन, द पाथ टू बायो हॅपीनेस. ठीक आहे, आणि महाराष्ट्र सरकारने 7 ऑगस्ट हा दिवस शाश्वत कृषी दिवस म्हणून घोषित केलेला आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट. ठीक आहे, सो महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणता दिवस हा शाश्वत कृषी दिवस म्हणून घोषित केला आहे, तर 7 ऑगस्ट. आणि महाराष्ट्र सरकारने 7 ऑगस्ट हा दिवस शाश्वत कृषी दिवस म्हणून घोषित केलेला आहे. तर 7 ऑगस्ट या दिवशी कोणत्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली होती, तर MS स्वामीनाथन. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये बायो हॅपीनेस संशोधन केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत. ठीक आहे, बायो हॅपीनेस केंद्र संशोधन केंद्र जे आहे ते सुरू करण्याचे शाळांमध्ये त्यांनी, शाळा कॉलेजेसमध्ये हे निर्देश केलेले आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. सो याच्यात लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या आहेत, सगळ्यात पहिला 7 ऑगस्ट 2025 MS स्वामीनाथन यांची जन्मशताब्दी झाली. त्या निमित्ताने दिल्ली या ठिकाणी विज्ञान परिषद आयोजित केलेले, ज्याचं उद्घाटन केलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी. त्या परिषदेमध्ये बुक इन सर्च ऑफ बायो हॅपीनेस हे MS स्वामीनाथन यांचं बुक जे आहे तर त्याचं पुन्हा प्रकाशन करण्यात आलेलं. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 7 ऑगस्ट हा दिवस शाश्वत कृषी दिवस म्हणून घोषित केलेला आहे. ठीक आहे, या गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. RSS ला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे हिस्ट्रीमध्ये सुद्धा याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा करंट मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हिस्ट्रीमध्ये याच्यावरती जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे, सो 27 सप्टेंबर 1995 मध्ये RSS ची स्थापना झाली होती विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर. कधी, 27 सप्टेंबर 1925. याचे संस्थापक आहे RSS चे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे याचे
संस्थापक आहे. मुख्यालय नागपूर. RSS चं हेडक्वार्टर जे आहे नागपूरला आहे. RSS स्थापनेमागे उद्देश काय होता तर सॉरी हिंदू समाजाला संघटित करणे आणि हिंदू राष्ट्र स्थापन करणे. ठीक आहे. सो हिंदू समाजाला संघटित करणे आणि हिंदू राष्ट्र स्थापन करणे हा RSSच्या स्थापनेमागचा हेतू होता. पहिले सरसंघचालक होते डॉक्टर हेडगेवार. ठीक आहे. ज्यांनी स्थापना केली संस्थापक आणि पहिले सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार होते. आणि सध्याचे सरसंघचालक आहेत मोहन भागवत. ठीक आहे. सध्याचे सरसंघचालक RSS चे मोहन भागवत आहे. आणि भारतीय जनता पक्ष जो आहे BJP हा या संघाच्या विचारांवरती आधारलेला राजकीय पक्ष आहे. ठीक आहे. RSS चीच आयडिओलॉजी BJP फॉलो करतं. सो लक्षात ठेवायच्या गोष्टी RSS ला 100 असंही विचारू शकतात. नुकत्याच कोणत्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत तर RSS किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. याची स्थापना 27 सप्टेंबर 1925. दिवस डेट लक्षात ठेवायचे आहे. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. ठीक आहे. तेच पहिले सरसंघचालक होते आणि सध्याचे सरसंघचालक आहेत मोहन भागवत. ठीक आहे. हेडक्वार्टर नागपूर या ठिकाणी आहे. सो हिस्ट्री मध्ये विचारला जाऊ शकतो हा क्वेश्चन. नेक्स्ट आहे वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झालेत. ठीक आहे. 150 वर्ष पूर्ण झालेले आहे वंदे मातरम या गीताला. सो याचे रचनाकार आपल्याला माहिती आहे. वंदे मातरम कोणी लिहिलाय? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. ठीक आहे. वंदे मातरम लिहिलेला आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. आणि ही मूळ कविता संस्कृत भाषेत रचलेली आहे. ठीक आहे. प्रकाशन 1882 मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची आनंद मठ ही जी कादंबरी आहे बंगाली कादंबरीचा भाग म्हणून ही कविता प्रकाशित करण्यात आलेली होती. ठीक आहे. आनंद मठ जो आहे तो संन्यासी बंड जो आहे त्याच्यावरती लिहिलेली आहे. संन्यासी बंडावरती ही कादंबरी लिहिलेली आहे. 1792 की 82 ला झालेला संन्यासी बंड झालेला शेवटच्या याच्यामध्ये दशकामध्ये. तर त्याच्यावरती आनंदमठ ही कादंबरी लिहिलेली आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. या कादंबरीचा भाग म्हणून वंदे मातरम प्रकाशित करण्यात आलेलं होतं 1882 ला. आणि 1895च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन झालं तर त्याच्यामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत प्रथम गायलं होतं. ठीक आहे. आणि 24 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान सभेने वंदे मातरमचा स्वीकार भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून केला होता. ठीक आहे. सो वंदे मातरम बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. त्यांनी आनंद मठ या कादंबरीमध्ये ही कविता लिहिली होती. ठीक आहे. वंदे मातरम 1882 मध्ये. आनंद मठ कादंबरी आहे संन्यासी बंडावरती आधारित आहे ही कादंबरी. 1895 ला सर्वात पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोरांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात त्याचं गायन केलेलं होतं. आणि 24 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान सभेने वंदे मातरमचा स्वीकार राष्ट्रीय गीत म्हणून केला होता. ठीक आहे. सो याच्यावरती हिस्ट्रीमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट वन लाइनर. चंदीगड पहिले झोपडमुक्ती शहर. ठीक आहे. सो चंदीगडला अधिकृतपणे भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. ठीक आहे. सो भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर कोणते तर चंदीगड. नेक्स्ट राष्ट्रीय सागरी वारसा संकुल. ठीक आहे. सो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद जिल्ह्यातील लोथल येथील राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या प्रगतीचा आढावा घेतला. लोथल गुजरात येथे विकसित होत असलेले राष्ट्रीय सागरी वारसा संकुल हे भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सागरी वारसा दर्शवणारे जगातील
सर्वात मोठे सागरी संकुल आहे. ठीक आहे. सो राष्ट्रीय सागरी वारसा संकुल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? तर गुजरात मधील अहमदाबाद जिल्ह्यातील लोथल या ठिकाणी हे सागरी वारसा संकुल उभारण्यात येत आहे. लोथल गुजरात या ठिकाणीच का? कारण की सिंधू संस्कृतीमध्ये लोथल हे काय होतं? इम्पॉर्टंट, त्या ठिकाणी बंदर होतं. ठीक आहे. त्यामुळे लोथल या ठिकाणी आपण राष्ट्रीय सागरी वारसा संकुल उभारत आहोत. नेक्स्ट आहे देशातील पहिला बाल विवाह मुक्त जिल्हा. छत्तीसगड मधील बालोद. छत्तीसगडमधील बालोद हा जिल्हा आहे. याला हा देशातील पहिला बाल विवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे. ठीक आहे. सो डिरेक्ट वन लाइनर येऊ शकतो. खालीलपैकी कोणता जिल्हा देशातील पहिला बाल विवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे? तो कोणता? छत्तीसगड मधील बालोद हा जिल्हा. नंतर आहे आशियातील सर्वात मोठे सांडपाणी प्रक्रिया केंद्र. नवी दिल्लीतील ओखला. ठीक आहे. नवी दिल्लीमध्ये ओखला या ठिकाणी आशियामधील सर्वात मोठे सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. आणि या प्रकल्पाचा उद्देश सांडपाणी शुद्धीकरण करून पर्यावरण संरक्षण आणि जल पुनर्वापराला चालना देणे आहे. ठीक आहे. सिंपल वन लाइनर की आशियातील सर्वात मोठे सांडपाणी प्रक्रिया केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? तर नवी दिल्लीतील ओखला या ठिकाणी हे सर्वात मोठे सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. ठीक आहे. सो ह्या झाल्या महत्वाच्या राष्ट्रीय घडामोडी. ठीक आहे. आता आपण सुरू करू महत्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये आसियान शिखर परिषद 2025. आसियान काय आहे? असोसिएशन ऑफ असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट एशियन नेशन्स. आग्नेय आशियातील देशांचा हा गट आहे. ठीक आहे. सो आसियान शिखर परिषद झालेली आहे कौलालंपूर मलेशिया या ठिकाणी. ठीक आहे. सो डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 47वी ही शिखर परिषद होती. सो आशियानची 47वी शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर कौलालंपूर मलेशिया या ठिकाणी ही आशियानची शिखर परिषद झालेली आहे. आणि ही 47वी शिखर परिषद होती. याचे अध्यक्ष होते अनवर इब्राहिम. ठीक आहे. मलेशियाचेच अनवर इब्राहिम हे याचे अध्यक्ष होते. याची थीम होती सर्वसमावेशकता आणि शाश्वतता. म्हणजे काय? इन्क्लुझिव्हिटी आणि सस्टेनेबिलिटी. भारताचे प्रतिनिधित्व इम्पॉर्टंट हे विचारलं जाऊ शकतं. सो भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? एस जयशंकर. फॉरेन मिनिस्टर एस जयशंकर यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. सो त्यानंतर महत्वाची घटना काय झाली? इम्पॉर्टंट अगेन की तिमोर लेस्ट हा एशियानचा 11वा सदस्य बनला आहे. ठीक आहे. सो तिमोर लेस्ट हा अधिकृतपणे एशियानचा 11वा सदस्य बनलेला आहे. त्यामुळे एशियानमध्ये आधी 10 कंट्रीज होत्या, 10 देश होते. आता एशियानमध्ये 11 देश झालेले आहेत. त्यामुळे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सो 47वी आसियान शिखर परिषद झालेली आहे मलेशियातील कौलालंपूर या ठिकाणी. नेक्स्ट सर्वसमावेशकता आणि शाश्वतता ही यावेळची थीम होती. भारताचे प्रतिनिधित्व याच्यात केलेले होतं फॉरेन मिनिस्टर एस जयशंकर यांनी. आणि त्याच्यात महत्वाची घटना अशी झाली की तिमोर लेस्ट ही जी कंट्री आहे 11वी कंट्री म्हणून एशियानमध्ये त्याचा सदस्यत्व त्याला दिलेलं आहे. ठीक आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता एशियन बद्दल, तर एशियनचा लॉंग फॉर्म आहे असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट एशियन नेशन. साउथ ईस्ट एशियन कंट्रीज ज्या आहे, आग्नेय आशियातील जे देश आहेत त्यांचा हा ग्रुप आहे. त्याची स्थापना 8 ऑगस्ट 1967 ला झालेली आहे बँकॉक घोषणापत्राद्वारे. ठीक आहे. 8 ऑगस्ट 1967 ला बँकॉक घोषणापत्राद्वारे एशियन ग्रुपची स्थापना झालेली. एशियनचं मुख्यालय आहे जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी. ठीक आहे.
जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी एशियाचं मुख्यालय आहे आणि त्याचं घोषवाक्य आहे एक दृष्टी, एक ओळख, एक समुदाय, म्हणजेच वन विजन, वन आयडेंटिटी आणि वन कम्युनिटी. ठीक आहे. याचे संस्थापक सदस्य कोण आहे तर इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड. ठीक आहे. इंडोनेशिया, फिलिपिन्स, मलेशिया, सिंगापूर आणि थायलंड. आणि नंतर सामील झालेले देश आहे ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि कंबोडिया. ठीक आहे. मॅप मध्ये, वर्ल्ड मॅप मध्ये असेल तर त्याच्यामध्ये या सर्व कंट्रीज जे आहेत, देश बघायचे एकाच भागात येतात. ठीक आहे. एका साऊथ ईस्ट एशियामध्ये येतात. ते फक्त लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये संस्थापक देश कोणते आहेत. IMPST इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड. ठीक आहे. सो हे आहेत संस्थापक देश IMPST. आणि बाकीचे ब्रुनेई, व्हिएतनाम, त्यांच्या शेजारचेच देश आहेत ते ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार, कंबोडिया, ते हे नंतर सामील झालेले देश आहे. आणि सर्वात शेवटी सामील झालेला देश आहे 11वा तिमोर लेस्ट, जो यावर्षी सामील झालेला आहे. सो एशियन लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट ग्रुप आहे. भारत याचा मेंबर आहे का या ग्रुपचा? नाही. भारत ऑब्झर्वर म्हणून यांच्या शिखर परिषदेत सामील होतो. ठीक आहे. भारत एशियनचा मेंबर नाहीये. भारत आणि एशियनचा फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे किंवा मुक्त व्यापार करार आहे. आपण त्यांच्यासोबत करार करतो आणि याच्यामध्ये आपले प्रतिनिधी जातात, परंतु ऍज अ ऑब्झर्वर म्हणून जातात. आपण या ग्रुपचा मेंबर नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं. काय झालं? येस. ठीक आहे. सो आशियान शिखर परिषद लक्षात ठेवायची 47वी शिखर परिषद झाली होती. नेक्स्ट आहे SCO शिखर परिषद, शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. ठीक आहे. SCO समिट झालेला आहे तियानजिन, चायना या ठिकाणी. चायनातील तियानजिन या शहरामध्ये ही शिखर परिषद झालेली आहे. कितवी आवृत्ती होती? 25वी शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती चायनामध्ये, तियानजिन या शहरामध्ये. SCO काय इम्पॉर्टंट आहे? शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, कारण भारत याचा मेंबर आहे. ठीक आहे. भारत जो आहे याचा मेंबर आहे. इंडिया आणि पाकिस्तान सोबत 2018 मध्ये SCO चे मेंबर झालेले आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचं आपण याचा मेंबर आहोत. सो याच्या शिखर परिषदेला आपल्याला स्टडी करायचं आहे. सो SCO शिखर परिषद चायनामध्ये झाली 25वी तियानजिन या शहरामध्ये. त्याची थीम होती अपहोल्डिंग द शांघाई स्पिरिट, SCO ऑन द मूव्ह. याची थीम होती. चायनामध्ये 5व्यांदा SCOच्या शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मेन SCO स्थापन करण्यामागे रशिया आणि चायना या दोघांचा मोठा हात होता. सो चायनामध्ये 5व्यांदा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. SCOच्या इतिहासातील सर्वात मोठी शिखर परिषद होती ही. ठीक आहे. सो क्वेश्चन सेंटेन्स बेस्ड क्वेश्चन मध्ये विचारलं जाऊ शकतं. तर 25वी शिखर परिषद जी होती SCOची ती सर्वात मोठी शिखर परिषद होती. SCO शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन मध्ये स्थापना आहे 15 जून 2001 शांघाई या ठिकाणी. ठीक आहे. 15 जून 2001 शांघाई या ठिकाणी याची स्थापना झालेली आहे. याचं सचिवालय आहे बीजिंग मध्ये.
ठीक आहे. बीजिंग मध्ये याचं सेक्रेटेरियट आहे. स्थापना शांघाई मध्ये झाली, शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. शांघाई मध्ये स्थापना झाली, परंतु शांघाई या शहरामध्ये त्याचं सचिवालय नाहीये किंवा सेक्रेटेरियट नाहीये. त्याचे सेक्रेटेरियट बीजिंग मध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. क्वेश्चन मध्ये किंवा याच्यामध्ये ऑप्शन मध्ये शांघाई देऊ शकतात, कारण की आपल्याला वाटूही शकतो शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आहे तर त्याच ठिकाणी त्याचं सेक्रेटेरियट असेल, परंतु तसं नाही आहे. त्याचं सेक्रेटेरियट बीजिंग मध्ये आहे. ठीक आहे. सो हे काय आहे, एक्सेप्शन आहे. सो अधिकृत भाषा आहे रशियन आणि चायना. ठीक आहे. डॉमिनन्स आहे रशिया आणि चायनाचा या ग्रुपमध्ये. सो सदस्य देश जो पाहिला इंडिया आहे आणि इतर वेस्ट एशियन कंट्रीज जे आहे. ठीक आहे. वेस्ट एशियन कंट्रीज इराण आहे, त्याच्यानंतर सेंट्रल एशियन कंट्रीज कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान. ठीक आहे. याच्यात सेंट्रल एशियन कंट्रीज जे बोलतो आपण, सेंट्रल एशियन कंट्रीज कोणकोणत्या येतात त्याच्यात, कझाकस्तान, ठीक आहे, कझाकस्तान, त्यानंतर येतं किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान. त्याच्यात एक कंट्री येत नाही सेंट्रल एशियन कंट्रीज मधली, ती म्हणजे तुर्कमेनिस्तान. तुर्कमेनिस्तान ही कंट्री एससीओ मध्ये येत नाही सेंट्रल एशियन कंट्रीज मधली, आणि ऑप्शन मध्ये नेहमी तुर्कमेनिस्तान दिलं जातं जेणेकरून चुकवण्यासाठी. तर लक्षात ठेवायचं 5 सेंट्रल एशियन कंट्रीज जे आहे, मध्य आशियाई देश. ठीक आहे. किर्गिस्तान, कझाकस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान. तर याच्यापैकी एससीओ चे 4 मेंबर आहेत, एक कंट्री फक्त मेंबर नाहीये, ती म्हणजे तुर्कमेनिस्तान. ठीक आहे. सो तुर्कमेनिस्तान या एससीओ ची मेंबर नाहीये, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सो 4 सेंट्रल एशियन कंट्रीज झाल्या. त्याच्यानंतर इंडिया आहे, पाकिस्तान आहे. 2018 मध्ये दोघांना सदस्यत्व देण्यात आलेलं, आणि चायना आणि रशिया. ठीक आहे. सो इंडिया, पाकिस्तान, चायना, रशिया आणि 4 सेंट्रल एशियन कंट्रीज कोणत्या, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान. सो हे मेंबर आहेत. त्याचं हेडक्वार्टर बीजिंग या ठिकाणी आहे. स्थापना 2001 ची आहे. सो एससीओ शिखर परिषद. नेक्स्ट आहे 12 किल्ल्यांचा वारसा यादीत समावेश. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 12 किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आलेला आहे. ठीक आहे. सो काय म्हणून केलेलं आहे, मराठा मिलिटरी लँडस्केप. मराठा मिलिटरी लँडस्केप या शीर्षकाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील किल्ले लक्षात ठेवायचे, 12 किल्ले लक्षात ठेवायचे आहेत. सो साल्हेर किल्ला, त्यानंतर शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या किल्ल्यांचा महाराष्ट्रातील हे किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. सो हे किल्ले आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे, त्यांचे जिल्हे हे सुद्धा जिओग्राफी मध्ये जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. सो जोड्या लावायला हा क्वेश्चन डिरेक्टली करंट मधून न येता तुम्हाला जिल्हे आणि त्या किल्ल्यांबद्दल विचारू शकता, किंवा खालून वरती लावायला क्रम विचारू शकता, दक्षिणेकडून उत्तरेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे. सो लक्षात ठेवायचंय साल्हेर आहे, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे. सो या किल्ल्यांचे जिल्हे लक्षात ठेवायचे आहेत. आणि तमिळनाडूतील जिंजी हा किल्ला याच्यामध्ये आहे. सो जिंजी किल्ला आहे तर त्याला ट्रॉय ऑफ ईस्ट म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. सो नुकत्याच युनेस्कोने मराठा मिलिटरी लँडस्केपचा समावेश जागतिक वारसा यादीमध्ये केला आहे. त्या 12 किल्ल्यांपैकी खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला ट्रॉय ऑफ ईस्ट असं म्हटलं जातं, तर जिंजी किल्ला. रायगड, राजगड, शिवनेरी, लोहगड असे ऑप्शन दिले जातील. सो जिंजी किल्ल्याला ट्रॉय ऑफ ईस्ट म्हणून ओळखलं जातं.
आता भारतातील जागतिक वारसा स्थळे पाहिली तर भारतात एकूण आता 44 जागतिक वारसा स्थळे झालेली आहेत संपूर्ण भारतामध्ये. त्याच्यामध्ये 36 वारसा स्थळे जी आहे ती सांस्कृतिक आहे, 7 जी आहे ती नैसर्गिक आहे आणि 1 मिश्र आहे, सांस्कृतिक प्लस नैसर्गिक. सो ते आहे कांचनजंगा, ठीक आहे, किंवा कांचनगंगा सिक्कीम कांचनगंगा अभयारण्य जे आहे तर ते, ठीक आहे मिश्र. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे. मग याच्यात 44 पैकी महाराष्ट्रात किती आहे तर महाराष्ट्रात अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पश्चिम घाट वेस्टर्न घाट, विक्टोरियन गॉथिक आणि मराठा मिलिटरी लँडस्केप ही महाराष्ट्रातील युनेस्कोने जाहीर केलेली जागतिक वारसा स्थळे आहेत. ठीक आहे, किल्ले लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट, अमेरिका युनेस्को मधून बाहेर. खालीलपैकी कोणता देश नुकताच युनेस्को मधून बाहेर पडलेला आहे? या संस्थेतून, युनायटेड नेशनच्या युनेस्को या संस्थेतून बाहेर पडलेला आहे तर अमेरिकेने तिसऱ्यांदा याच्यातून अमेरिका बाहेर पडलेला आहे. ठीक आहे, आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याच कार्यकाळात दुसऱ्यांदा बाहेर पडलेला आहे. ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प आधी प्रेसिडेंट होते त्यावेळेसही त्यांनी बाहेर पडले होते. त्यानंतर आता परत आल्यानंतर सुद्धा युनेस्को मधून अमेरिकेचं फायनल काय झालेलं आहे, बाहेर पडलेला आहे. सो तिसऱ्यांदा युनायटेड स्टेट्स किंवा अमेरिका युनेस्को मधून बाहेर पडलेला आहे. युनेस्को, ठीक आहे, युनेस्को संयुक्त राष्ट्र संघाची विशेष संस्था आहे जी सांस्कृतिक आणि कल्चरल पार्ट, एज्युकेशनल पार्ट वरती त्याचा भर असतो. स्थापना आहे 16 नोव्हेंबर 1945 ची. ठीक आहे, सो स्थापना 16 नोव्हेंबर 1945 ची आहे. याचं मुख्यालय पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आहे. ठीक आहे, सो युनेस्कोचं हेडक्वार्टर आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी. सदस्यत्व एकूण 194 देश याच्यामध्ये आहे आणि भारत याचा संस्थापक सदस्य आहे. इम्पॉर्टंट, ठीक आहे, आपण स्थापना झाल्यापासून याचा सदस्य आहे. 194 देश आहेत. उद्देश शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि दळणवळण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणे हा युनेस्कोचा उद्देश आहे. ठीक आहे, सो युनेस्को बद्दल लक्षात ठेवायचं, अमेरिकेने एक्झिट केलेला आहे युनेस्को मधून. युनेस्कोची स्थापना 1945 ची आहे. पॅरिस फ्रान्स या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. एकूण 194 देश आहेत त्याच्यामध्ये आणि भारत याचा संस्थापक सदस्य आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट, ब्रिक्स शिखर परिषद. ठीक आहे, भारत ब्रिक्सचा पार्ट आहे का? ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या ठिकाणी झाली? रिओ दी जानेरो ब्राझील या ठिकाणी 17वी शिखर परिषद झालेली आहे ब्रिक्सची. ठीक आहे, सो ब्रिक्सची 17वी शिखर परिषद रिओ दी जानेरो ब्राझील या ठिकाणी झालेली आहे. ब्राझीलमध्ये 4थ्यांदा या शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. भारताचं प्रतिनिधित्व केलेलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. ठीक आहे, भारत ब्रिक्सचा पार्ट आहे का? यस. आय जे आहे ब्रिक्स मधला, सो इट्स इंडिया. ठीक आहे, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. ठीक आहे, सो ब्रिक्स शिखर परिषद 17वी झाली. भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्यामध्ये गेलेले होते. ब्रिक्स बद्दल पाहिलं तर ब्रिक्सची स्थापना आहे 16 जून 2009 ची. 16 जून 2009 ची ब्रिक्सची स्थापना आहे. कोणत्या ठिकाणी स्थापना झाली? एकातेरिनबर्ग, रशियातील एकातेरिनबर्ग या ठिकाणी ब्रिक्सची स्थापना झालेली. संस्थापक सदस्य आहे ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. साऊथ आफ्रिका 2010 मध्ये याच्यात ऍड झालेला आहे. सो साऊथ आफ्रिका ब्रिक्स मधला एस जो आहे साऊथ आफ्रिकासाठी आहे आणि साऊथ आफ्रिका संस्थापक सदस्य नाही. 2010 मध्ये साऊथ आफ्रिका ब्रिक्स मध्ये सामील झालेला. नवीन सदस्य, आता याच्यात नवीन सदस्य ऍड होऊन आता सदस्य एकूण 10 सदस्य झालेले आहे. इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, युनायटेड अरब एमिरेट्स,
UAE हे नवीन सदस्य याच्यामध्ये ऍड झालेले आहे. ब्रिक्सचं सदस्यत्व 5 वरून 10 वरती गेलेलं आहे. हे कंट्रीज लक्षात ठेवायचे आहे. इजिप्त, त्यानंतर इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि UAE. ठीक आहे. सो ब्रिक्स. नेक्स्ट आहे G7 शिखर परिषद. कोणत्या ठिकाणी झालेली? कनानास्किस, कॅनडामध्ये G7 परिषद झालेली. 51वी ही परिषद होती. ठीक आहे. 51वी G7 परिषद कॅनडामध्ये झालेली. कॅनडामध्ये 7व्यांदा आयोजन करण्यात आलेलं होतं आणि कॅनानास्किस या शहरामध्ये दुसऱ्यांदा याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. भारतातर्फे गेलेले होते नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी गेलेले होते. आमंत्रित देश ऑस्ट्रेलिया, ब्राझील, इंडिया, मेक्सिको, साऊथ आफ्रिका, साऊथ कोरिया आणि युक्रेन. ठीक आहे. हे देश G7 गटाचे मेंबर नाही. भारत G7 गटाचा मेंबर नाही. हे काय होते? आमंत्रित देश होते, ज्यांना इन्व्हिटेशन दिलेलं होतं की या तुम्ही आमच्या परिषदेमध्ये, G7 परिषदेमध्ये येण्यासाठी ऑब्झर्वर म्हणून या कंट्रीजला बोलवलं गेलं होतं. ठीक आहे. सो भारत G7 चा मेंबर आहे का, सदस्य आहे का? तर नाही, भारत G7 चा मेंबर नाही. परंतु G7 हा जगातील सर्वात मोठा किंवा सर्वात श्रीमंत देशांचा गट आहे. ठीक आहे. सो सगळ्यात इकॉनॉमिकली स्ट्रॉंग असलेल्या देशांचा गट आहे आणि त्यामुळे या इम्पॉर्टंट सभेसाठी कोण गेलं होतं? परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. G7 बद्दल पाहिलं तर G7 हा जगातील सर्वात श्रीमंत देशांचा गट आहे. ही काही करारावरती आधारित संस्था नाहीये. 1975 ला याची स्थापना करण्यात आलेली होती. 1975 ला G7 गटाची स्थापना झालेली. सदस्य देश याच्यात आहे फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा. ठीक आहे. ओके. सो ही शॉर्ट ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. आय कॅन गिव्ह यू 4 अम्ब्रेला. सो इटली, कॅनडा, जर्मनी, युनायटेड किंगडम, F फॉर फ्रान्स आणि U फॉर युनायटेड स्टेट्स. एक राहिला का? जपान. कॅन गिव्ह यू 4 अम्ब्रेला. येस, जस्ट 4 अम्ब्रेला. ठीक आहे. I can give you just 4 umbrella. Italy, Canada, Germany, United Kingdom, Japan, त्यानंतर फ्रान्स आणि युनायटेड स्टेट्स. सो हे लक्षात ठेवू शकता. स्टेटमेंट सदस्य देश लक्षात ठेवायला. ठीक आहे. सो 7 देश आहेत. याच्यामध्ये रशियाला सुद्धा ऍड केलं होतं आणि त्याच्यानंतर हा ग्रुप G8 म्हणून ओळखला जायचा. परंतु 2014 मध्ये क्रिमिया अनेक्सेशन केलेलं, क्रिमिया हा भूभागावरती रशियाने अनेक्सेशन केलेलं, त्याच्यानंतर G7 मधून रशियाला काढून टाकलं होतं आणि अजूनही मग रशिया G7 चा पार्ट नाही. सो उद्देश काय आहे? जागतिक आर्थिक धोरणांचा समन्वय आणि जागतिक संकटावरती संयुक्त प्रतिसाद. जागतिक संकट आलं, आर्थिक संकट आलं तर त्याच्यावरती संयुक्तपणे प्रतिसाद करणे हा G7 चा उद्देश आहे. रशिया याचा पार्ट नाही. रशिया आधी याचा पार्ट होता, त्यावेळी G8 म्हणून ओळखलं जायचं. त्यानंतर रशियाला याच्यातून 2014 मध्ये काढून टाकण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आहे मिस वर्ल्ड 2025. तर ही स्पर्धा झाली होती हैदराबाद, तेलंगणामध्ये. हैदराबाद, तेलंगणामध्ये मिस वर्ल्ड कॉम्पिटिशन झालेलं. 72वी ही आवृत्ती होती. याच्यामध्ये विजेती ठरलेली आहे ओपल सुचाता चॉंगश्री. ठीक आहे. थायलंडची आहे ओपल सुचाता चॉंगश्री, थायलंडची. थायलंडने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलेलं आहे. मिस वर्ल्ड फर्स्ट टाइम थायलंड मधून झालेली आहे आणि भारताचा सहभाग नंदिनी गुप्ता
यांनी याच्यात सहभाग घेतला होता, इंडियाला रिप्रेझेंट केलेलं होतं आणि त्या अंतिम 20 मध्ये त्यांनी स्थान मिळवलं होतं. ठीक आहे. सो मिस वर्ल्ड आहे ओपल सुचाता चांगश्री थायलंडच्या. जीनियस ऍक्ट. ठीक आहे. सो जीनियस ऍक्ट खालीलपैकी कोणत्या राष्ट्राने आणलेला आहे? सो जीनियस ऍक्ट आणलेला आहे अमेरिकेने. ठीक आहे. अमेरिकेने जीनियस ऍक्ट आणलेला आहे. कशाबद्दल आहे? तर अमेरिकेने जीनियस ऍक्ट नावाचा पहिला प्रमुख राष्ट्रीय क्रिप्टोकरन्सी कायदा मंजूर केलेला आहे आणि हे विधेयक स्टेबल कॉइन्स सारख्या क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्यावरती लक्ष केंद्रित करते. क्रिप्टोकरन्सीला रेग्युलेट करण्यासाठी अमेरिकेने जीनियस कायदा आणलेला आहे. ठीक आहे. क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? व्हर्च्युअल करन्सी, ई मनी. ठीक आहे. सो व्हर्च्युअल मनी जे बोललं जातं क्रिप्टोकरन्सी, तर त्याला नियंत्रण किंवा रेग्युलेशन करण्यासाठी अमेरिकेने जीनियस ऍक्ट आणलेला आहे. सो अमेरिकेने नुकताच लागू केलेला जीनियस ऍक्ट खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहे किंवा कशाशी रिलेटेड आहे? तर क्रिप्टोकरन्सीशी रिलेटेड आहे. आणि जीनियस ऍक्ट कोणी आणलेला आहे? तर अमेरिकेने आणलेला आहे. त्यानंतर सौदी अरेबियात कफाला प्रणाली रद्द. खालीलपैकी कोणत्या वेस्ट एशियन कंट्रीने, ठीक आहे, पश्चिम आशियाई देशाने कफाला प्रणाली रद्द केलेली आहे? तर सौदी अरेबियाने. ही कशासाठी आहे? इंडिया पाकिस्तान या भागातून ज्यावेळी कामगार त्या सौदी अरेबिया किंवा वेस्ट एशियन कंट्रीज मध्ये जातात, तर त्या ठिकाणी त्यांच्यावरती सुरक्षा जी आहे खूप कमी सुरक्षा दिली जाते. त्यांना खूप काय बोलता येईल आपल्याला, त्यांच्यासाठी खूप रेस्ट्रिक्शन्स लावले जातात. ठीक आहे. त्यांची एक्झिट करणं त्यामुळे त्या कामगारांना मुश्किल होतं. सो त्यासाठी ही कफाला पद्धत जी होती ती सौदी अरेबियाने रद्द केलेली आहे. नेक्स्ट, ब्रिक्सचे अध्यक्षपद भारताकडे. आपण पाहिलं ब्रिक्सची परिषद झालेली 17वी परिषद झालेली आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष कोण होता? ब्राझील होता. ठीक आहे. ब्राझीलच्या रिओ दी जानेरो या ठिकाणी ही परिषद झालेली होती आणि त्याच परिषदेत ब्राझीलने ब्रिक्सचे पुढच्या वर्षाचे अध्यक्षपद भारताला दिलेले आहे. सो 2026 साठी भारत ब्रिक्सचा अध्यक्ष आहे. कालावधी, ब्राझीलचे अध्यक्षपद होते 31 डिसेंबर 2025 पर्यंत आणि 1 जानेवारी 2026 पासून भारताकडे अध्यक्षपद आलेलं आहे. भारताकडे यापूर्वीचे अध्यक्षपद कधी होता? तर 2012 ला नवी दिल्ली या ठिकाणी शिखर परिषद झालेली, त्याचं अध्यक्षपद भारताने भूषवलं होतं. 2016च्या शिखर परिषदेचं आयोजन गोव्यात करण्यात आलेलं होतं, ज्याचं अध्यक्षपद भारताने भूषवलं होतं आणि त्यानंतर 2021 ला नवी दिल्लीने अध्यक्षपद भूषवलं होतं. ठीक आहे. सो 3 वेळा आणि हे चौथ्यांदा असेल आपल्याकडे ब्रिक्सचं अध्यक्षपद येत आहे. ठीक आहे. सो चौथ्यांदा आहे ब्रिक्सचं अध्यक्ष 2026 साठी कोण आहे? तर भारत. आणि ही 18वी परिषद असेल ब्रिक्सची किंवा ब्रिक्सचं 18वं अधिवेशन असणार आहे. 17वं कुठे झालं? ब्राझीलमध्ये रिओ दी जानेरो या ठिकाणी. नेक्स्ट आहे दीपावलीचा अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश झालेला आहे. खालीलपैकी कोणत्या सणाचा अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे? खालीलपैकी कोणत्या भारतीय सणाचा अमूर्त जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे? तर दीपावलीचा समावेश युनेस्कोच्या प्रतिष्ठित मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत करण्यात आलेला आहे आणि या यादीत स्थान मिळवणारी भारताची ही 16वी सांस्कृतिक परंपरा आहे. याच्या आधी दुर्गा पूजा असेल कोलकात्याची, त्याच्यानंतर इतर आपल्या क्लासिकल डान्सेस वगैरे आहे, तर याचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला होता. सो लक्षात ठेवायचा दीपावलीचा समावेश, दिवाळी या सणाचा समावेश या यादीत करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, तालिबान सरकारला रशियाची मान्यता. सो तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता देणारा पहिला देश ठरलेला आहे रशिया. रशियाने सगळ्यात पहिल्यांदा तालिबान सरकारला, ठीक आहे, तालिबान सरकारला मान्यता दिलेली आहे. 3/35 उपक्रम कोणत्या संस्थेचा आहे? 3/35 उपक्रम जागतिक आरोग्य संघटना.
ठीक आहे. सो 3x35 उपक्रम जागतिक आरोग्य संघटनेचा आहे आणि कशाशी रिलेटेड आहे तर हानिकारक उत्पादनांचा वापर कमी करण्याने आणि लक्षित आरोग्य कराद्वारे शाश्वत सार्वजनिक महसूल निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेने 3x35 उपक्रम सुरू केलेला आहे. कशासाठी? हानिकारक उत्पादनांचा वापर कमी करण्यासाठी. तंबाखू असेल, त्याच्यानंतर गुटखा यांसारखे जे हानिकारक, आरोग्याला हानिकारक पदार्थ आहे तर त्यांचा वापर कमी करण्यासाठी आणि त्याच्यासाठी काय केलं जाईल? आरोग्य कर लावला जाईल, जेणेकरून महसूल निर्माण होईल राज्यांसाठी आणि वापरही अशा हानिकारक वस्तूंचा वापरही, उत्पादनांचा वापरही कमी होईल. त्यासाठी 3x35 उपक्रम आणलेला आहे हुने. ठीक आहे. जागतिक आरोग्य संघटना WHO चा हा उपक्रम आहे 3x35 उपक्रम. नेक्स्ट आहे UNAT इनिशिएटिव्ह. UNAT इनिशिएटिव्ह आहे. संयुक्त राष्ट्र संघाने, युनायटेड नेशन्सने वर्धापन दिनानिमित्त संघटनेत सुधारणा आणि आधुनिकीकरण करण्यासाठी सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्या नेतृत्वाखाली UNAT इनिशिएटिव्ह सुरू केलं आहे. ठीक आहे. सो UNAT इनिशिएटिव्ह कशाशी रिलेटेड आहे? युनायटेड नेशनचे हे इनिशिएटिव्ह आहे. युनायटेड नेशनचं हे इनिशिएटिव्ह आहे आणि या संघटनेत, युनायटेड नेशन मध्ये रिफॉर्म करण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी हे इनिशिएटिव्ह युनायटेड नेशनने चालू केलेलं आहे. सो युनायटेड नेशन, संयुक्त राष्ट्र संघाचे UNAT इनिशिएटिव्ह कशाशी रिलेटेड आहे? कशाशी रिलेटेड आहे तर युनायटेड नेशन मध्ये, संघटनेमध्ये सुधारणा करण्यासाठी, आधुनिकीकरण करण्यासाठी हे इनिशिएटिव्ह युनायटेड नेशनने सुरू केलेलं आहे. नेक्स्ट आहे पर्सन ऑफ द इयर 2025. ठीक आहे. सो टाइम मासिकाने AI चे शिल्पकार, आर्किटेक्ट्स ऑफ AI, ठीक आहे, याच्यावरती राज्यसेवा 2021, 22, त्यानंतर 2023, ठीक आहे, सलग क्वेश्चन आहेत. दरवर्षी विचारलं जातंय पर्सन ऑफ द इयर राज्यसेवा आणि कंबाईन मध्ये कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जाणार. त्यामुळे लक्षात ठेवायचं. आणि यावर्षी कोणी व्यक्ती असा डिरेक्टली पॉइंट केलेला नाहीये त्यांनी पर्सन ऑफ द इयर म्हणून, तर त्यांनी यावेळी AI चे शिल्पकार किंवा आर्किटेक्ट्स ऑफ AI, सगळे आर्किटेक्ट्स AI चे जे काही सगळे शिल्पकार आहेत त्यांना एकत्रितरित्या पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केलेलं आहे. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन विचारला जाण्याची खूप शक्यता. ठीक आहे. सो टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाला नॉमिनेट करण्यात आलेला आहे किंवा कोणाला टाइम पर्सन ऑफ द इयर घोषित केलेला आहे तर AI चे शिल्पकार किंवा आर्किटेक्ट्स ऑफ AI यांना पर्सन ऑफ द इयर घोषित केलेला आहे. CEO ऑफ द इयर आहे नील मोहन. युट्यूबचे CEO नील मोहन यांना CEO ऑफ द इयर घोषित करण्यात आलेला आहे टाइम मासिकाने. आणि ऍथलीट ऑफ द इयर आहे इझा विल्सन. अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू आहे इझा विल्सन, ही ऍथलीट ऑफ द इयर म्हणून टाइम मासिकाने घोषित केलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अँगोला आणि बोत्सवाना हे आफ्रिकन कंट्रीजला भेट देणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरलेला आहे. नुकत्याच भारतीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणत्या आफ्रिकन देशांना भेट दिलेली? ठीक आहे. आणि असं करणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती होत्या तर आफ्रिकेतील बोत्सवाना आणि अँगोला या कंट्रीजला राष्ट्रपतींनी भेट दिलेली आहे. या दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सभांना त्यांनी संबोधित केलेलं आहे. नॅशनल असेंब्लीजला त्यांच्या संबोधित केलेलं आहे. सो लक्षात ठेवायचं अँगोला आणि बोत्सवाना हे देश. काय G20 शिखर परिषद. ठीक आहे. सो G20 शिखर परिषद
कोणत्या ठिकाणी झालेली आहे तर जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिका. G20 शिखर परिषद झालेली आहे जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिका या ठिकाणी. मूलभूत माहिती 20वी शिखर परिषद होती. सो G20 ची 20वी शिखर परिषद साऊथ आफ्रिकामध्ये जोहान्सबर्ग या ठिकाणी आफ्रिकन खंडात ही पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, G20 ची पहिल्यांदा आफ्रिकन कंट्रीमध्ये शिखर परिषद झालेली आहे, त्यामुळे महत्वाचे आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, अध्यक्ष होते सिरिल रॅमफोसा, साऊथ आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रॅमफोसा हे याचे अध्यक्ष होते आणि भारताचे प्रतिनिधित्व केलेले होते नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. प्रमुख अनुपस्थिती पाहिली तर G20 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी G20 परिषदेवरती बहिष्कार टाकलेला. चायनाचे शी जिनपिंग हे सुद्धा अनुपस्थित होते. त्याचबरोबर रशियाचे व्लादिमीर पुतीन हे सुद्धा अनुपस्थित होते. ठीक आहे, सो तीनही प्रमुख कंट्रीज जे आहे त्यांचे राष्ट्राध्यक्ष या G20 परिषदेला आलेले नव्हते. आपल्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेलेले होते. आफ्रिका खंडात पहिल्यांदाच G20 ची परिषद शिखर परिषद घेण्यात आलेली आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. साऊथ आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या ठिकाणी ही परिषद झालेली आहे. मग G20 बद्दल, G20 किती सदस्य आहेत? 19 देश आहेत. त्यात 19 देश आणि 2 संघ आहेत, युरोपियन संघ आणि आफ्रिकन संघ. सो टोटल मेंबरशिप आहे आता याची झाली 21. ठीक आहे, 19 देश प्लस 1 युरोपियन संघ आणि अजून एक आफ्रिकन संघ. सो टोटल 21 सदस्य पद झालेली आहे. आफ्रिकन युनियनला 2023 नवी दिल्ली, आपल्याकडे भारतात ज्यावेळेस नवी दिल्लीत परिषद झालेली होती 2023 ला, त्यावेळी कायम सदस्यत्व देण्यात आलेलं आहे आफ्रिकन संघाला किंवा आफ्रिकन युनियनला. ठीक आहे, सो 2023 मध्ये आफ्रिकन युनियन, आफ्रिकन संघ G20 मध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे. सो स्थापना 1999 ची आहे, सॉरी G20 ची 1999 ची G20 ची स्थापना आहे आशियाई आर्थिक संकटानंतर. ठीक आहे, 1997 ला आशियाई आर्थिक संकट आलेलं होतं आणि त्यावेळी मग सर्व महत्वाच्या इकॉनॉमी किंवा आर्थिक देश जे आहेत तर त्यांनी एकत्र येऊन G20 स्थापन केला होता, जेणेकरून असं एशियन सबप्राईम क्रायसिस झालेला 1997 ला. एशियन सबप्राईम क्रायसिस कशाशी? FII, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट, जी फ्लक्च्युएटिंग इन्व्हेस्टमेंट असते तर त्याच्यामुळे FII आणि FDI जे असतात तर FII फॉरेन इन्फ्लो जो झाला होता तर त्याच्यामुळे सबप्राईम क्रायसिस झालेलं, एशियन सबप्राईम क्रायसिस. आणि 1997 ला आणि अशा प्रकारचा पुन्हा आर्थिक काही जागतिक पातळीवरती प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये म्हणून G20 स्थापन करण्यात आलेला होता 1999 ला. मग याचा उद्देश काय आहे तर जागतिक आर्थिक धोरणांचा समन्वय करणं, वित्तीय स्थैर्य वाढवणं. ठीक आहे, जागतिक विकास व सहकार्य याचा जागतिक वाटा पाहिला तर G20 ग्रुप जे आहे किंवा देश आहे तर हे टोटल जागतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्न GDP, जागतिक GDPच्या 85% GDP ह्याच्यातील 20-21 देश जे आहेत ते प्रेझेंट करतात. जागतिक व्यापार, जागतिक व्यापाराच्या 75% व्यापार ह्या 20 देशांचा होतो, 21 देशांचा. ठीक आहे, आणि जागतिक लोकसंख्येपैकी हा ग्रुप रिप्रेझेंट करतो 2/3 पेक्षा पण जास्त लोकसंख्या, जागतिक लोकसंख्या जी आहे ती या देशांमध्ये येते. सो मुख्यालय आहे, याचं कायमस्वरूपी मुख्यालय नाही, G20चा कायमस्वरूपी मुख्यालय नाही. आणि भारतातील परिषद झालेली 2023 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी 18वी परिषद झाली होती G20 ची आणि 19वी आता ही 20वी आहे आफ्रिकन संघ साऊथ आफ्रिकामध्ये झालेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे युनेस्को सर्जनशील शहरे. लखनौ ला सर्जनशील शहराच्या यादीत ऍड करण्यात आलेला आहे. सो समावेश, लखनौचा समावेश केलेला आहे युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या यादीत, याचा समावेश झालेला आहे. आणि कोणत्या श्रेणीमध्ये? गॅस्ट्रोनॉमी,
म्हणजेच पाककला किंवा खाद्य संस्कृती या श्रेणीमध्ये लखनौचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. जगातील 70 गॅस्ट्रोनॉमी शहरामध्ये, म्हणजे ज्यांना पाककला किंवा खाद्य संस्कृतीसाठी युनेस्कोच्या सर्जनशील यादीत ऍड केलेलं आहे, अशी 70 शहरं आहेत. तर याच्यामध्ये हैदराबाद, भारतातील हैदराबाद नंतर मान मिळणारे दुसरे भारतीय शहर आहे गॅस्ट्रोनॉमीसाठी. ठीक आहे, खाद्यकलासाठी. सर्जनशील क्षेत्र म्हणजे एकूण 8, म्हणजे अशी शहरं जी काहीतरी स्पेशल करतात या फील्डमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी हस्तकला किंवा लोककला प्रसिद्ध असेल, डिझाईन, चित्रपट, गॅस्ट्रोनॉमी, त्यानंतर साहित्य, माध्यम कला, संगीत आणि वास्तुकला. ठीक आहे, सो या कला क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये एखादी सिटी किंवा शहर जर खूप उत्कृष्ट त्याने केलेलं असेल कामगिरी, तर त्याला हा दर्जा देण्यात येतो. लखनौ शहर जे आहे ते खाद्य संस्कृतीसाठी ओळखलं जातं, त्यामुळे या लखनौ शहराला सर्जनशील शहरांच्या यादीत ऍड केलेलं आहे. मग भारतातील अजून कोणती शहरं आहेत जी कोणकोणत्या फील्डसाठी प्रसिद्ध आहेत? तर या यादीमध्ये जयपूर ऍड केलेला आहे हस्तकला आणि लोककलासाठी. त्यानंतर चेन्नई संगीतासाठी ऍड केलेला आहे. हैदराबाद गॅस्ट्रोनॉमी म्हणजेच खाद्य संस्कृतीसाठी, हैदराबादची बिर्याणी बोलतो आपण त्यासाठी. कोझिकोडे साहित्यासाठी याला ऍड करण्यात आलेलं आहे यादीमध्ये. लखनौ गॅस्ट्रोनॉमी, त्यानंतर वाराणसी संगीतासाठी ऍड करण्यात आलेला आहे. मुंबई चित्रपट, बॉलिवूड त्यासाठी चित्रपटासाठी ही ऍड केलेली आहे. श्रीनगर हस्तकला आणि लोककला, आणि ग्वालियर संगीतसाठी याच्यात ऍड केलेलं आहे. सो लखनौ काही पहिलं शहर नाही, परंतु खाद्य संस्कृतीसाठी नॉमिनेट झालेलं हे दुसरं शहर आहे. सो 1, 2, 3, 4, 5 आणि इकडचे 4, सो 9 शहरं जी आहे ही आपली युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहे. ठीक आहे, सो हे झाले इम्पॉर्टंट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी. ठीक आहे, सो लास्ट इयरचं 2025चं पूर्ण करंट जे आहे ते आपण कव्हर केलेलं आहे डिसेंबर पर्यंत. नेक्स्ट आहे शासकीय योजना. ठीक आहे, आता लास्ट सेक्शन शासकीय योजना. पहिली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ज्याला झालेली आहे 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही सुरुवात झालेली आहे 25 डिसेंबर 2000. 25 डिसेंबर 2000 ला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केलेली. सो इम्पॉर्टंट वर्ष लक्षात ठेवायचं, 25 वर्ष कंप्लीट झालेली आहे. महत्वाची योजना आहे, वारंवार याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. सो दुर्गम व संपर्क नसलेल्या ग्रामीण भागात बारमाही ऑल वेदर रोड प्रोव्हाइड करणं हे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. ठीक आहे, ग्रामीण भागात, ग्राम लिहिलंय, सो ग्रामीण भागात दुर्गम आणि संपर्क नसलेल्या ग्रामीण भागात बारमाही किंवा ऑल वेदर रस्त्यांनी जोडणे हे याचा उद्दिष्ट आहे. या योजनेचे टप्पे, ही योजना 2000 ला स्टार्ट झाली आणि त्यानंतर प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यात ही पूर्ण करण्यात आलेली. फॉर एक्झाम्पल, पहिला टप्पा सुरू झालेला 2000 मध्ये. ठीक आहे, तो या टप्प्यात काय केलेलं, संपर्क नसलेले गावे आणि वाड्यांना रस्त्यांनी जोडलं गेलं. त्यानंतर दुसरा टप्पा चालू झालेला 2013 ला. याच्यामध्ये काय केलं, आता गाव आणि वाड्यांना रस्त्यांनी जोडलेलं आहे. तर याच्यात काय केलं, दुसऱ्या टप्प्यात अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे बळकटीकरण. हे जे रस्ते या टप्प्यात बांधलेले, तर त्यांना पुन्हा नूतनीकरण आणि बळकटीकरण केलेलं आहे दुसऱ्या टप्प्यात 2013 ला जो चालू झाला. त्यानंतर तिसरा टप्पा चालू झाला 2019 ला. गावात आता रस्ते गेलेले आहेत. ठीक आहे, त्यांचं नूतनीकरण सुद्धा केलेलं आहे. आपण आता काय करणार, गावातील कृषी बाजार, शाळा, रुग्णालय यांना जोडणं. ठीक आहे, गावागावांना जोडलं आपण. आता गावाअंतर्गत, गावामध्ये, तर गावामधील कृषी बाजार, शाळा, रुग्णालय रस्त्यांनी जोडले आणि 1.25 लाख किलोमीटर ग्रामीण रस्त्यांचे उन्नतीकरण याच्यात करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, ही गावाच्या मधली जोडणी आली तिसऱ्या टप्प्यामध्ये. त्यानंतर चौथा टप्पा चालू झालाय 2024-25 ते 2028-29. याच्यामध्ये आपण
25,000 नवीन वस्ती जोडण्याचे लक्ष ठेवलेले आहे. आता गाव जोडून झाले, गावातील महत्वाची ठिकाणं जोडून झालेत, आता गावाच्या वस्त्यांना आपल्याला जोडायचं आहे. ठीक आहे, गाव ही 2 गाव असतील तर यांना जोडलेलं आपण पहिल्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये या गावामधील जी इम्पॉर्टंट हे आहेत गोष्टी, कृषी बाजार असेल, शाळा असेल, रुग्णालय, यांना आपण अंतर्गत रस्त्याने जोडलं. आता याच गावांतील वस्त्या ज्या आहेत त्यांना आपल्याला जोडायचं आहे. ठीक, हा झाला चौथा टप्पा. ठीक आहे, सो 4 टप्प्यांमध्ये ही राबवण्यात आलेली आहे. सो 25 डिसेंबर 2000 ला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केलेली आणि आता 25 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. सो क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट आहे, काय होतं, फाइल कांट बी ओपन स्टोरेज. ओके, टेक्निकल इश्यूमुळे राहिलेलं जे लेक्चर आहे ते आपण उद्या कंटिन्यू करू. ठीक आहे, थँक्यू.